आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र बायबल आणि पवित्र कुराण शरीफ मध्ये सृष्टीरचनेचे प्रमाण. हेच प्रमाण पवित्र बायबल आणि पवित्र कुराण शरीफ मध्ये आहे. कुराण शरीफ मध्ये पवित्र बायबल मधील ज्ञान सुद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही पवित्र सद्ग्रंथांनी एकत्रितपणे प्रमाणित केले आहे की कोण आणि कसा आहे सृष्टीचा रचनाकार आणि त्याचे वास्तविक नाव काय आहे. पवित्र बायबल उत्पत्ती ग्रंथ पान नंबर 2 वर 1:20-2:5 मध्ये 6वा दिवस प्राणी आणि मनुष्य. अन्य प्राण्यांची रचना केल्यानंतर 26 परमेश्वर यांनी म्हटले आहे की मी मानवाला आपल्या स्वरूपाप्रमाणे आपल्यासारखे बनविले आहे. तो सर्व प्राण्यांना नियंत्रणाखाली म्हणजे ताब्यात ठेवेल. 27 तेव्हा परमेश्वर यांनी मानवाला आपल्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न केलं. नर आणि नारी बनवून मनुष्यांची सृष्टी निर्माण केली. 29 प्रभूने मनुष्याला आहारासाठी जितकी बीज असणारी लहान झाडे आणि जितक्या झाडांवर बीज असणारी फळे आहेत ते सर्व भोजनासाठी प्रदान केले आहे. मांस खाण्यास सांगितलेले नाही. 7वा दिवस विश्रामाचा दिवस. परमेश्वराने 6 दिवसांमध्ये सर्व सृष्टीची उत्पत्ती केली आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. पवित्र बायबलने सिद्ध केले आहे की परमात्मा मानव सदृश शरीरामध्ये आहेत, ज्यांनी 6 दिवसात संपूर्ण सृष्टीची रचना केली आणि नंतर विश्रांती घेतली. पवित्र कुराण शरीफ सूरत फुरकानी 25 आयत नंबर 52, 58, 59. आयत 52 फला तुती अल काफिरन व जहिदहुम बिही जिहादन कबीरा कबीरन. याचा भावार्थ आहे की हजरत मुहम्मदजी यांचा खुदा म्हणजे प्रभू म्हणत आहे की हे पैगंबर, तुम्ही काफिरांचे म्हणजे जे एका प्रभूच्या भक्तीचा त्याग करून अन्य देवी देवतांची आणि मूर्ती आदींची पूजा करतात म्हणणे मानू नका, कारण ते लोक कबीरांना पूर्ण परमात्मा मानत नाहीत. तुम्ही मी दिलेल्या या कुराणाच्या ज्ञानाच्या आधारावर कबीरच पूर्ण प्रभू आहेत यावर निश्चयी रहा आणि त्या कबीर अल्लाहसाठी संघर्ष करा. मारामारी किंवा युद्ध नाही, म्हणजेच ठाम रहा. आयत 58 व तवक्कल अलल हरिल्लुजी ला यमुतू व सब्बिह बिहमदिही व कफा बिही बिजुनुबी इबादिही खबीरा कबीरा. भावार्थ आहे की हजरत मुहम्मदजी ज्यांना आपले प्रभू मानत आहेत ते अल्लाह म्हणजे प्रभू दुसऱ्या कोणत्या तरी पूर्ण प्रभूंकडे संकेत करत आहेत की हे पैगंबर, त्या कबीर परमात्मा यांच्यावर विश्वास ठेव जे तुला जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये येऊन भेटले होते. त्यांचा कधीही मृत्यू होत नाही, अर्थात वास्तवामध्ये अविनाशी आहेत. स्तुतीसह त्यांच्या पावित्र्याचं म्हणजे पवित्र महिम्याचं गुणगान करत जा. ते कबीर अल्लाह म्हणजे कबीर देव पूजनीय आहेत आणि आपल्या उपासकांच्या म्हणजे साधक सर्व पापांचा विनाश करणारे आहेत. आयत 59 अल्लजी खल्कस्सवामाती वलर्जवमा बैनहुमा फी सित्तती अय्यामिन सुम्मस्तवा अलल अर्शी अर्हमानु फसअल बिही खबीरन कबीरन. भावार्थ आहे की हजरत मुहम्मदजी यांना कुराण शरीफ सांगणारा प्रभू म्हणजे अल्लाह म्हणत आहे की ते कबीर प्रभू तेच आहेत ज्यांनी जमीन आणि आकाश यांच्यामध्ये जेही विद्यमान आहे अशा सर्व सृष्टीची रचना 6 दिवसांमध्ये केली आणि 7व्या दिवशी वर आपल्या सतलोकामधील सिंहासनावर जाऊन विराजमान म्हणजे स्थानापन्न झाले. त्यांच्याविषयीची माहिती कोणा बाखबर म्हणजे तत्वदर्शी संताला विचारा. त्या पूर्ण परमात्मा यांची प्राप्ती कशी होईल आणि त्या संबंधीचे वास्तविक ज्ञान तर कोणा तत्वदर्शी संताला म्हणजे बाखबर विचारा. याबाबत मी काहीही जाणत नाही. उपरोक्त दोनही पवित्र धर्मांच्या म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम पवित्र शास्त्रांनी देखील एकच प्रमाणित केले आहे की सर्व सृष्टीचा रचनाकार, सर्व पाप विनाशक, सर्व शक्तिमान अविनाशी परमात्मा मानव सदृश शरीर आकारामध्ये असून ते सतलोकी वास्तव्य करतात. त्यांचे नाव कबीर आहे आणि त्यांनाच अल्लाहू अकबीरू देखील म्हटले जाते. आदरणीय धर्मदासजी यांनी पूज्य कबीर प्रभूंना विचारले की हे सर्व शक्तिमान, आजपर्यंत हे तत्वज्ञान कोणीही सांगितले नाही. वेदांचे मर्म जाणणाऱ्या ज्ञानींनीही हे सांगितले नाही. यावरून हे सिद्ध झाले आहे की
चारही पवित्र वेद आणि चारही पवित्र कतेब म्हणजे कुराण शरीफ आदी असत्य आहेत. त्यावेळी पूर्ण परमात्मा म्हणाले की कबीर, वेद कतेब झूठे नहीं भाई, झूठे है जो समझे नाही. याचा भावार्थ असा आहे की चारही पवित्र वेद म्हणजे ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि चारही पवित्र कतेब म्हणजे कुराण शरीफ, जबूर, तौरात, इंजिल असत्य नाहीत, परंतु ज्यांना हे समजलेले नाहीत ते अज्ञानी आहेत.